नमस्कार, आप देख रहे हैं रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ और मैं हूं मनीषा श्रीवास आपके साथ। वाठोड़ा निवासी सचिन काड़बांडे नामक व्यक्ति ने शिवाजी नगर झेंडा चौक महल पर अपनी मालकी की जगह बताते हुए अपने गुंडा प्रवृत्ति के लोगों को लाकर वहां रहने वाले सोनटक्के परिवार के घर की दीवार को अवैध तरीके से तोड़ दिया। साथ ही सचिन काड़बांडे के लोगों ने वहां रहने वाले सोनटक्के परिवार को डराया धमकाया। वह इस पूरी घटना के दरमियान कोतवाली पुलिस के कुछ कर्मचारी घटना स्थल पर मौजूद थे, लेकिन पुलिस मूक दर्शक बनी रही, जिसके बाद सोनटक्के परिवार ने पुलिस व सचिन काड़बांडे की साठगांठ होने का भी शक जताया है। बावजूद इसके सोनटक्के परिवार जब कोतवाली पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज करवाने गए तो वहां के अधिकारियों ने कंप्लेंट लेने से इनकार कर दिया। यह भी आरोप सोनटक्के परिवार ने पुलिस पर लगाया है, जिसके बाद सोनटक्के परिवार ने हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ से संपर्क किया व हमारी टीम ने सोनटक्के परिवार के घर पहुंचकर पूरे प्रकरण पर सोनटक्के परिवार के सदस्यों से बात की। तो ये देखते हैं हमारे रिप्रेजेंट इंडिया न्यूज़ की यह खास रिपोर्ट। तुमचं नाव सांगा। प्रेमिला चिंदेजी। तुमचं नाव सांगा, कुठं राहते तुमचं शिवाजी? तुमचं नाव सांगा, काय आहे आणि काय तुमच्यासोबत घटना घडली सांगा। हो, माझं नाव प्रेमिला चिंदेजी सोनटक्के। मी 80 वर्षापासून इथं राहदारी होती माझी। यानं सचिन काड़बांडेनं मला न माहीत करताना माझं अर्ध मकान तोडलं। पुन्हा अजून आम्हाला न माहीत करताना त्यानं कारवाई केली। पुन्हा गुंडे बदमाश आणून दिवाल माझी तोडली। आमचा विचार होता का आमच्या दिवालीला लागून तू काही कर तिकडं, पण तो काही ऐकला नाही। आम्हाला रिपोर्ट जर दिली तर आम्हालाच बंद करत होते पोलीस लोक। आम्हाला 10 वाजेपर्यंत ठेवत होते बसवून। आम्ही अन्न पाणी न खातानी तिथं राहदारी पोलीसमध्ये राहत होतो। तर घरी 10 वाजेपर्यंत घरी येत होतो। तरी पण या तुमच्या मालकीची जागा आहे का? तुम्ही किती दिवसपासून इकडे राहतात? किती वर्ष झाले तुम्ही? 80 वर्षापासून राहदारी आहे साहेब माझी। तुमच्याकडे जे घरचे मालकीचे कागदपत्र आहे का? आहे कागदपत्र। आम्ही आता तयारी केली, रजिस्ट्री केली। आमच्या घरचे मरून गेले, त्याच्यानं ते करण्यात नाही आले, पण आता केलेले कागद आहे। तरी पण यानं आमची संडास अर्धा घर तोडला। माझी फजिती अशी झाली का माझ्या वहीच्या हिशोबानं मला संडास बाथरूम तोडली। त्याच्यानं आम्ही पोलीस रिपोर्ट केली, तरी पण ते पोलीस लोक काही ऐकलं नाही। कोणाने तोडली संडास बाथरूम? तुमची कोणाने तोडली आणि ज्याचं बांधकाम चालू आहे त्याचं नाव काय? पूर्ण नाम सांगा। सचिन काड़बांडे यांनी आमची अर्धा घर संडास बाथरूम तोडला आणि तोच आमच्या नावाची रिपोर्ट देत होता चौकीमध्ये। आम्हाला पोलीस लोक बोलावून नेत होते आणि तिथं आम्हाला 10 वाजेपर्यंत बसवून ठेवत होते। माझ्या सुना पण, माझ्या माझी मुलगी ते तिथं राहत होती। तिलाच उलटे पोलीस लोक डाटत होते, तुम्ही काही करू शकत नाही, जे काही करन तो सचिन काड़बांडे त्याच्याकडूनच ते लोक निघत होते। तुम्ही पोलिसला तक्रार दिली, पोलिसने काही कारवाई केली नाही का त्यांच्यावर? काहीच नाही केली साहेब, पोलिसांनी काहीच नाही केली। उलट ते आम्हालाच म्हणत होते का तुमचं चुकीचं आहे। तुमच्यासोबत काही शिवीगाळ काही केली का? दिवाल तोडली ना, 5 सुना तपल्यान त्याच्यामध्ये। हो, सचिन काड़बांडेनं आमच्या संग तक्रार केली, तुमच्या जे बनन ते करा म्हणे, आमचं जे काही आहे ते आम्ही करून म्हणे असं म्हटलं त्याईनं। तरी पण पोलीस लोकांना आमची रिपोर्ट काही घेतली नाही साहेब। नमस्कार, मी मंगेश चिंदूजी सोनटक्के। आमचं घर आहे मागे, मी जिथे उभा आहे त्याच्या मागे आमचं घर आहे, जे जवळपास 65 मध्ये बांधलं गेलं। आताच पकडलं तर 80-85 वर्षाचं ते जुनं घर आहे। संबंधित व्यक्ती माझ्या डाव्या हाताला बघताय तुम्ही, त्यांनी अतिक्रमण केलेलं घर आहे। ते जागा तेव्हा ओपन स्पेस होती आणि आमचं घर 80-85 वर्षाचं जुनं घर होतं। तर संबंधित अतिक्रमणमध्ये त्यांनी आमच्या घरची जागा दाखवून आमच्या संडास बाथरूमची रूम तोडून आणि त्यांनी ऑक्युपाय केली आणि आपल्या कब्जात घेतली। याबाबत त्यांनी स्वतःचे डॉक्युमेंट बनवले। तर या जेव्हा माझ्या बाजूला जे घर आहे सचिन काड़बांडे यांनी केशव सोनटक्के यांच्याकडनं विकत घेतलेली जागा आहे 710 स्क्वेअर फीटची जागा आहे। पण त्यांनी
बोगस रजिस्ट्री बोगस डॉक्युमेंट करून ते 1390 स्क्वेअर फीटची जागा दाखवली आहे। त्याच्यामध्ये बाजूचे 4 फूटचे गल्ले आहे, मागची गल्ली आहे, आमची जवळपास 8 फूटची जागा आहे, त्यांनी त्याच्यामध्ये ऑक्युपाय केली। असे करून त्यांनी पूर्ण ते डॉक्युमेंट बनवलेले आहे। आता या संदर्भात आम्ही जवळपास 8/7/2025ला जितेंद्र शिकतोडे तहसीलदार यांच्याकडे मागणी केली आणि त्यांच्याकडे त्यांनी हिअरिंग घेतली। त्यांनी त्यांच्याकडे अवैध बांधकाम थांबवण्याबाबत त्यांनी पत्रसुद्धा काढले। सेकंड आमचं 10/7/2025ला सुरेश बागडे सर आहे, उपविभागीय दंडाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्याकडे आमची मीटिंग झाली। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की कारवाई करण्याबाबत आम्हाला आश्वासन देण्यात आले। तिसरं आम्ही 28/7/2024ला सुरेश बागडे साहेबांकडे अतिरिक्त बांधकाम करण्याबाबत आणि वारसा हक्कदार याबाबत उपस्थित आमच्याकडे विषय होते। त्यांनी पण आम्हाला आश्वासन दिले की आम्ही कारवाई करू आणि मोकाती तपासणी तिथे येऊन करू, पण फक्त त्यांनी नोटीस काढलं। जवळपास 1/8/2025ला एक नोटीस काढलं त्यांनी। आणि अतिरिक्त जागा वाढवण्याबाबत आम्ही जवळपास अजय चाटणकर अतिरिक्त आयुक्त सामान्य महानगरपालिका यांच्याकडे त्यांनी हिअरिंग केली। त्याच्यामध्ये त्यांनी 1/8/2025ला अनधिकृत बांधकाम करणे दाखवा नोटीस काढलं। हे पहिलं नोटीस 1 तारखेला काढलं। सेकंड नोटीस त्यांनी त्या नोटीसमध्ये या जागेचा पत्ता प्रॉपर नसल्यामुळे सेकंड नोटीस त्यांनी 8/8/2025ला काढलं। त्याचे नोटीस आणि डॉक्युमेंट माझ्याकडे आहे। तिसरा नोटीस त्यांनी आता आदेश पारित केला 26/8/2025ला। त्याला अनुसरून असं होतं की यांनी जे कारणे दाखवा नोटीसबाबत डॉक्युमेंट्स मागितले होते NMCनी, तर यांनी ते पुरावठा केला नाही आहे आणि त्याच्याकडे प्रॉपर यांच्याकडे डॉक्युमेंट नाही आहे। त्याच्यामुळे यांनी ते हिअरिंग अटेंड केली नाही आणि यांच्या विरुद्ध ते कारणे दाखवा नोटीस आणि आदेश पारित करण्यात आले। त्याच्यामध्ये दाखवलं आहे, सांगितलं आहे की यांनी जे अतिरिक्त बांधकाम केलं आहे 32.65 चौरस मीटर म्हणजे 350 स्क्वेअर फीटची जागा जी अतिरिक्त घेतली आहे, ते अतिरिक्त जागा बांधकाम तोडणे आणि थांबवण्याबाबत आलं। पण सध्या तरी आतापर्यंत तुम्ही बघू शकता की बांधकाम सुरू आहे आणि व्यवस्थित सुरू आहे। जेव्हा की या पहिलं जेव्हा नोटीस आलं 1/8/2025ला, तेव्हा या माणसाचं बांधकाम नव्हतंच, पण त्या नोटीसनंतर 15 दिवसाचा आदेश येऊनसुद्धा या सदर व्यक्तींनी बांधकाम थांबवलं नाही आणि त्याचा पहिला मजला आणि दुसरा मजला सुरू आहे। तर आमचा मान्य चौधरी साहेबांना, अभिजित चौधरी जे आयुक्त आहे महानगरपालिकेचे, त्यांना आमचं निवेदन आहे, मागणी आहे की आम्हाला लवकरात लवकर याबाबत निकाल जाहीर करावा आणि संबंधित बांधकाम अवैध बांधकाम इमारतीचे ते थांबवण्यात आले आणि आमची जी भिंत तोडण्यात आली त्याचा मुआवजा देण्यात आला यावा आणि संबंधित भिंत तोडण्यात यावी, याबाबत आमची महानगरपालिका अभिजित चौधरी यांच्याकडे मागणी आहे। समजलं तुमची मागणी पूर्ण झाली नाही तर आपलं पुढचं पाऊल काय राहील? आमची सदर मागणी मान्य नाही झाली तर आम्हाला दुसरं ऑप्शन नाही आहे। आम्ही उपोषणला पुढच्या 2 दिवसामध्ये बसू। आम्ही 2 दिवस वाट पाहतो आहे। अगर आमची मागणी पूर्ण न झाली, कारवाई न होता आम्हाला दिसत आहे, तर आम्ही याच ठिकाणी तुम्हाला 2 दिवसानंतर उपोषण करताना दिसू। आता ही पाळी नगरपालिका आमच्यावर येऊ देते की नाही येऊ देत, ही त्यांच्यावर आमची अपेक्षा आहे त्यांच्याकडे। पोलीस प्रशासन जागावर मोकाबंदी करून गेले आहे। पोलीस अधिकाऱ्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिले किंवा काय कारवाई केली? तुमच्यावर मारहाण काही झाली आहे, त्याच्यावर कारवाई केली का? सुरुवातीला जेव्हा यांनी आमची भिंत तोडण्याचा अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस आमच्या घरचे जे लेडीज आहे, याच्यामध्ये 7 महिन्याची लेडीज आहे जे प्रेग्नेंट आहे, आता ती 9 महिन्याची आहे। त्यावेळेस ती बाई 12 वाजतापासून म्हणजे कोतवालीमध्ये या संबंधित रिपोर्ट द्यायला गेली, पण त्या लेडीज व्यतिरिक्त आमच्याकडे जे बाजूला माझ्या बहिणी दिसते, बहीण दिसते, आई दिसते, ही 80-85 वर्षाची आई आहे। तिला पण त्यांनी जवळपास 11:30 वाजेपर्यंत रात्रीचं ठेवण्यात आलं। का बरं? कारण आम्ही आमच्या भिंत प्रोटेक्ट करत होतो, पण त्यांच्याकडे असं म्हणणं होतं की माझ्याकडे डॉक्युमेंट आहे, तुमच्याकडे काही नाही। पण आम्हाला डॉक्युमेंट, आमची तयारी होती, आमचे डॉक्युमेंट प्रस्तावित होते आणि त्याची तयारी आमची सुरू होती, पण आमचं एवढंच मागणं होतं की जोपर्यंत आमचे डॉक्युमेंट होत नाही तोपर्यंत आमची भिंत तोडण्यात यावी नाही। त्याबाबत आम्ही वेळ मागितली, पण ती वेळ आम्हाला देण्यात आली नाही आहे आणि त्यावर त्या भिंत तोडण्यासाठी या माणसांनी, सदर व्यक्तींनी, सचिन काडबांडेंनी लेडीज बाउन्सर, जेंट्स बाउन्सर, इव्हन आता त्यांच्यानी काम नाही झालं तर पोलीस निरीक्षक कराडे साहेब, त्यावेळेसचे पोलीस निरीक्षक कोतवालीचे कराडे साहेब, त्यांच्या उपस्थितीत त्यांच्यासोबत त्यांचे जवळपास 10 ते 15 पोलीसवाले यांच्या उपस्थितीत ती भिंत तोडण्यात आली। जेव्हा की आमचं म्हणणं होतं की साहेब तुम्ही डॉक्युमेंटचं व्हेरीफाय करा, डॉक्युमेंट चेक करा, पण आमचं एकही ऐकलं गेलं नाही। म्हणजे हे अन्याय आमच्यावर झाला
तरी पण आमचा पूर्ण विश्वास आहे नगरपालिका व कोतवालीवर की आमची हे जे तोडलेली भिंत परत आम्हाला मिळेल, आमची जागा आम्हाला मिळेल, हे आमची अपेक्षा आहे आणि आमचा विश्वास आहे नगरपालिकावर. तुम्हाला असं वाटतंय की सचिन काळबांडे यांनी महानगरपालिकाचे काही अधिकारी आणि पोलीस प्रशासनासोबत संगमत करून हे काही कट रचलेल्या त्याचे पुरावे माझ्याकडे नाही आहे, पण मी बोलू शकत नाही. पण जेव्हा ही कारवाई चालू होती त्यावेळेस पोलीस इन्स्पेक्टर जे कराडे साहेब आहे यांनी त्या कागदाची कागदोपत्री पाहायला पाहिजे होतं असं आमच्याकडनं अपेक्षा होतं. पण त्यावेळेस त्यांनी या गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्याच्याकडे सगळं काही आहे, तुमच्याकडे काहीच नाही आहे या गोष्टीकडे, म्हणजे त्यांच्याकडे कल देता आमच्याकडे कल न देता आमच्यावर कारवाई करण्याबाबतचे धमक्या संबंधित कारवाई तुमच्यावरच करू याबाबत पोलीस निरीक्षक साहेबांतर्फे आम्हाला बोलण्यात आलं आणि याबाबत आम्ही निवेदन गांधीबागला निवेदन दिलं, महानगरपालिकेला निवेदन दिलं. फक्त निवेदन देऊनच आमचं झालं, त्याच्यावर कारवाई अजूनही केल्या गेल्या नाही. या गोष्टीला जवळपास 3 महिने झाले. तुमच्या परिचय सांगा आणि काय बाधा सांगा. नमस्कार साहेब, मी दामोदर सोनटक्के. माझं बोला, नाव सांगा. नमस्कार साहेब, मी दामोदर चिंदूजी सोनटक्के. माझी वय 52 वर्षाची आहे. माझ्या स्वतःचं मकान आहे आतमध्ये. आमची पहिले गॅरेज होती, पुराणं मकान आहे. ह्या जो भाग यांनी तोडला आमच्या घरच्या ह्या नजूलमध्ये येते. आमचे नजूलचे पट्टे वाटप नाही झाले साहेब, आमची रजिस्ट्री नाही झाली, आमचे कागद आम्हाला भेटले नाही. आणि ह्या नवीन माणसाला ह्या होय कोण नाही कोण स्वतःला कार्यकर्ता समजते सचिन काळबांडे. ह्या आला कुठून नाही कुठून एका विधवा बाईपासून तिची सही मारून ठसा घेऊन सैनिनी याने ती जागा स्वतःच्या नावावर करून घेतली. घेतल्याबद्दल त्यांनी आपली जागा जसे 500 मीटरची होती ते त्यांनी एकदम 1200 आणि 1400 महानगरपालिकेमधून केली. तर माझं म्हणणं हेच आहे साहेब का बावनकुळेंनी म्हटलं होतं की आम्ही पट्टे वाटप करून बाहेर नजूल जागेचे, तर पट्टे वाटप अजून व्हायचे आहे, त्याची चालन वगैरे आम्ही भरलेली आहे. तर यांनी काय केलं, 5-6 लेडी बाउन्सर आणून सेनेन 10-15 गुंडे आणि महाल पोलीस अधीक्षक श्री भरत कराडे यांना उपस्थित ठेवून 5-6 पोलीसवाले ठेवून सेनेने आम्ही 5 भाऊ 3 बहिणी असताना आमच्या बायका पोरा बी आहे, मोठा परिवार आहे. आमचे जे संडासाची दिवाल होती ते यांनी जबरदस्तीनं यांच्या साह्यानं तोडली. आणि हे दिवाल जेव्हा तोडली तेव्हा ह्या 5 जणी त्या दिवालीसमोर उभ्या होत्या आणि त्यांनी ती दिवाल सिधी पाडली. आणि उलट आमच्या विरुद्ध त्या महेश भरत कराडेंनी आमच्या विरुद्ध तक्रार घेतली आणि आम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत बसून सेनेन ठेवलं महाल कोतवालीमध्ये. तुमच्या काय म्हणजे तुम्ही महानगरपालिकामध्ये तक्रार दिली, महानगरपालिकाच्या अधिकाऱ्याचं काय म्हणणं आहे? महानगरपालिकेवाले टाळमटोल करून राहिले. याच्यासाठी आम्ही आमच्या जेव्हा दिवाल तोडली तर आमच्यापाशी कागद वगैरे नाही. आमच्या जन्म इच्छा झाला 100 वर्षाचं आम्ही रहिवासी आहो इच्छे, तर आम्ही आमचे कागद वगैरे बनवायला दिले. तर तहसीलदार सिकतोडे साहेबांनी म्हणे ठीक आहे म्हणे तुम्ही आपली चालान भरून द्या म्हणे, तुमचे कागद भेटून जाईन म्हणे. तर त्यांनी आमच्या जे रजिस्ट्री आहे ते रोखून ठेवलेली आहे, ते तालमटोल आम्हाला जबाब देत राहते. काळबांडेला महानगरपालिका काही नोटीस कारवाई केली आहे का, त्यांच्याकडून तिथून सादर केलं का? आम्ही एवढं महानगरपालिकेमध्ये आणि तहसीलदारामध्ये ॲप्लिकेशन देऊन सेनेने पहिला नोटीस त्यांनी 1 तारखेला लावला कॉर्पोरेशनच्या तोडण्याबाबत. तर पण त्यांनी मग दुसरा नोटीस नजूल तर्फे 8 तारखेला लावला आणि अजून तर पण काहीच कारवाई त्यांच्यावर झालेली नाही आणि त्यांचे बांधकाम बेधडकपणे सुरू आहे. तुमची काय मागणी आहे आता, काय तुम्ही म्हणणार? आम्हाला हेच मागणी आहे की आला कोण नाही कोण स्वतःला हुशार समजतो आणि कार्यकर्ता समजतो. मी म्हणतो हे कार्यकर्त्याचं काम होय का कोणाच्याही घरामध्ये घुसाव जबरदस्तीनं, कोणाच्याही बायाला शिवा द्याव आणि पोलीसवाल्याची मदत घ्याव, गुंडाची मदत घ्याव, लेडी बाउन्सरची मदत घ्याव, हे यांना शोभा देते का? याची शाळा आहे, राहते कुठं नाही कुठं, याची शाळा स्वतःची आहे. ह्या म्हणते मी शाळेत प्रिन्सिपल प्राध्यापक आहो, याला हे कामं शोभते का कोणाच्या घरामध्ये घुसून जबरदस्तीनं मारहाण करणं? तुमच्यासोबत मारहाण झाली, जबरदस्ती घराला घुसला अतिक्रमण करत आहे, तुम्ही पोलीसमध्ये कंप्लेंट केली, तर पोलीस अधिकाऱ्यांचं काय म्हणणं आहे? पोलीस अधिकारी आता ते सर्व महाल कोतवालीचे सर्व मिलीजुली सरकार आहे. याच्यामध्ये आम्ही 3 वेळा रिपोर्ट याच्याबद्दल दिली, तक्रार केली, पण पोलीसवाले हेच म्हणे का आम्ही याच्यामध्ये काहीच करू शकत नाही, तुम्ही जाणे तो काळबांडे जाणे. तर काळबांडेने काही गुंडाचा सपोर्ट घेऊन सेनेनी
ते दिवाल तोडण्यात आली. आमची बहीण बी त्या दिवाळीमध्ये घायल झाली. ते बी काही 5-6 घंटे मेवमध्ये भरती राहिली. तिचा काही फोटो आहे आमच्यासमोर, तिचा काही फोटो आहे त्या काळबांडेसोबत. आणि ते जो पोलीस अधीक्षक आहे भरत कराडे यांचा पण फोटो आहे. आम्ही लागतो तुम्हाला दाखवू शकतो. काळबांडे जे त्यांच्या बाजूला काम चालू आहे, तर स्वतःची मालकीची जागावर त्यांचं बांधकाम चालू आहे किंवा तुमची जागा त्यांनी दबावली आहे? नाही, त्यांची स्वतःची नाही, त्यांनी विकत घेतलेली आहे. आता विकत घेतली का कशी घेतली हे मालूम नाही, पण ती जागा आणि सुमनबाई शेंडे सुमनबाई नारायण शेंडे हे आणि केशव सोनटके याच्या मालकीची आहे. ते त्यांच्यापासून विकत घेतली असन. पण मी म्हणतो तुम्ही आपल्या जागेमध्ये जेवढं आम्हाला नजूलचे पट्टे नाही भेटले नाही, याला कसा का पट्टा भेटला? महानगरपालिकेला हेच म्हणणं आहे माझं का आम्हाला नजूल जागेचे पट्टे वाटप नाही झाले, रजिस्ट्री नाही झाली, काही नाही झाली. आणि यानं आपली नजूलचे पट्टे वाटप केले, रजिस्ट्री झाली आणि आपला नकाशाही बनवला बांधकामाचा. आणि ते 500 मीटरच्या असताना यानं काही 1200 आणि 1400 लोकांच्या घरामध्ये घुसून धरला. ह्या मागंही घुसला. पूर्ण 3 साईडच्या गल्ल्या होत्या 3-3 फुटाच्या, त्याही पूर्ण कॅचअप केलं यानं. तुमची जागा जे दबावली आहे तुमच्या घराची, तर त्यांनी जाणीव अतिक्रमण त्याची कागदपत्र आहे का त्याच्याकडे? आता तो म्हणते कागदपत्र आहे, त्यानं बनवले असन. पण मी म्हणतो आमचे 100 वर्ष जेव्हा ज्या जागेवर आमचे संडासामध्ये गेले, आम्ही संडास करायला शौचालय करायला कुठं जाओ? आज आम्ही लोकांच्या घरी इथं जाऊन सैनिक बसतो. आमच्या सुना आमचे पोरं बार ह्या घरी जाईन त्या घरी जाईन संडास आले. आम्ही का करावं तुम्हीच सांगा. आता सध्या राहणार कुठं आहे? आमच्या त्या पोलीस चौकी समोर आहे. आणि या घरचे तुमच्या आणि ह्या घरी आणि आमच्या काही पूर्ण बचपना गेलेला आहे. आम्ही 5 भाऊ 3 बहिणी असताना आमचे लग्न वगैरे इथूनच झाले आहे. आमच्या वडिलाचे लग्न इथूनच झालेले आहे. पण माझं म्हणणं हे आहे की आम्ही शौचालय करायला कुठं जावं, आम्ही कशी वापर करावं लहानशा जागेमध्ये. आणि वरतून आम्हाला ह्या धमकी देते का ह्या तुमची जागा एवढी नव्हती, हे तुमची जागा फक्त दरवाजापर्यंतच होती. मला सांगा साहेब, दरवाजापासून कमसे कम ते 10-12 फूट असं टीन ठेवले. त्यानं पूर्ण टीनची उखडपाखड केली आणि वरतून धमक्याही द्यायला लागला. आणि लेडी बाउन्सर आणून त्यांनी 10-12 गुंड आणून. काय मागणी आहे की जे कायदेशीर पद्धतीनं बांधकाम चालू आहे त्याला थांबवलं पाहिजे? माझं म्हणणं हे जागा दाबवली तर तोडलं पाहिजे. काय माझं म्हणणं हेच आहे का त्यानं आपला जेवढा नकाशा बनवला आहे तेवढंच बांधकाम करावं. आणि महानगरपालिकेला हेच माझी विनंती आहे का तुम्ही जेवढे नोटीस 1 ऑगस्टला नोटीस लावलेला आहे तुम्ही 2025ला 1 तारखेच्या नोटीस, त्यांनी ते नोटीसचा काही असरच नाही होऊन गेला. नजूलच्याही नोटीसचा असर नाही झाला. 2-2, 3-3 नोटीस लावून सेनेनी त्या नोटीसचा काही असर याच्यावर झाला नाही. आमची लागण मीटिंग झाली सिकतोडे साहेबासोबत, बोबोडे साहेबासोबत, विपिन इटनकर साहेबासोबत. शेवटची मागणी काय आहे? ताबडतोब कारवाई झाली नाही तर तुम्ही काय करणार? अगर हे अगर याची कारवाई नाही झाली तर का करणार आहे साहेब? उपाशी महाराज लोकांच्या घरी संध्याकाळी जावं लागणार. आम्ही गरीब माणूस मेलो ना. आम्ही काही उपोषण करावं का करावं का कोणाकडे जावं आम्हाला काही समजून नाही राहिलं. आमचे दिवसेंदिवस या गोष्टीला 3 महिने